श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी, तुम्ही पतनताच्या वरी, कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा. दास गणूसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दीनदुबळ्यांचे कैवारी, श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती, समर्थाते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले, निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला, करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण, ये उपाहे हर्षे करून. तेने तपपलायन, करू लागला कंदरीसी. परमभाविक सुवासिनी, रतसडा समार्जनी. वत्सधेनुस पाहोनी, तोडू लागली चर्हाटे. ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूंच्या. तो भिकार गोसावी, मानमान्य त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंतांच्या मंडळीत. भगवी चिंधी डोक्यास, झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार, होऊ लागले साचार. अशा स्थितीत मिळणार, सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ. या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवणाप्रत. येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू तुझ्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्याचे मनोगत, जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत, आकाशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला, गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत 6ष्ठाध्यायी. जी गोष्ट कथिली पाही, ही स्वर्गलोकीच्या कथा त्याही. समजतात योगीवरा, त्याचे आले प्रत्यंतर. मला येथे साचार, धन्य धन्य हा साधूवर. त्रिकालज्ञ महात्मा, न बोलता माझा नवस. जाणतील हे पुण्यपुरुष, त्याचे प्रत्यंतर यावयास. अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला, पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला, काढ झोळीची पोटरी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत. त्या पोटळीचे आज येथ, होव देगा पारणे. गोसावी पदी लागला, गहिवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला, बालकापरी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठवून बैस. पोटळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळीच्या.
नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली, आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत, जोडोनिया दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढितो, नवस आपुला फेडितो, परी मागणे मागतो, एकते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित, अंजनीचा वृत्तांत आणामनी आपल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी, वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले, महारुद्रपोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळीनी. तेथे शंकरा कारण आडना आले वानरपण, तेवी माझ्या बोटीची आठवण राहाया ती ते स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा अव्हेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे, ही इतरा आणील उणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले, मायपूर्वी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली, पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित, तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता, परिव्यसनाधीनता नच आली समर्थाते. पद्मपत्राचे परी ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणास त्याची सरी, खरेच अति थोरते. वेदरुच्या अख्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्याचे नाम नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंक भावे वैदिकानी, याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून, एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलेले. चंदन चावल बेल किपतिया, प्रेम भारी या पदाठाया, ते आनंदात ठेवूनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निश्चेष्टित. कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कातारी, कधी शिरावे जाऊनी घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात, होता त्याचा प्राणांत, व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परियश ना आले तिळरती, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त, दुःख करीती अत्यंत, जानरावा आम्हा प्रत, सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना दैवता लागी भले, परीन कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या यज्ञाप्रत, करून पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी, त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात, काय एक नाही होत, सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर, जा जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाची.
ते ऐकून एक आप्त आला बंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुनी मज प्रत. ते तीर्थ हे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी, विनवणी आमच्या वडलाला. जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्हळ होती. प्यालामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान तीर्थ पाजिले नेऊन. जानरावा कारण घरघर घशांची बंद झाली. हात हालवू लागला किंचित डोळा उघडिला. उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांची. मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली. ज्यायोगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाचे घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संतन ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानना सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कृतर्क. संत मृत्यूना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारिती अगांतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवाशासी. परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकेचे आहे हे गंडांतर टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. त्या तिघा माझी बलिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होती खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा होय नास. तैसे आधिदैविकास नवस सायास घालविते. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे. भौतिक आणि दैविक साचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवणाच्याने नटळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडलारणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देवोनिया म्हणजे गंडांतरा कारण. निवारिती साधुचरण तेच आले घडून शेगावा माझारी. काही मृत्यू नवसानी टाळीता येती याजनी. परितो नवस श्रद्धेने केला पाहिजे विभूत हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे परितो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या.
षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधुविण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जान रावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलाला चिये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला, परिस्वामीशी पेच पडला. त्याने मनासी विचार केला, तो ऐका येणे रीती. कपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुतही बर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासितही वर झालेला चंदन मानिल आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण. हिरेगारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवीन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एकमैद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही येठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी. निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगत असे आपला सवरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरुगुर आल्या गेल्या भक्तावरी. ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते ऐका विभूत हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात
मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हात, एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तक्षणी महाराजासी उठविले. मंडळीचे काम झाले, परिसंकट ओढविले. घाटोळे विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी, एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी, त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभिला, उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस, घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस, होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला, छड्याखाली घाटोळाला. विठोबा तू पळाला, पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत, ते ते ऐसेच करितात. ढोंगी मात्र जातात, अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून, ढोंगी बैसती होऊन. संत नादी लावण्याजन, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती. भलभलते सांगता ते, साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई. परीही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त. त्यांना मुळी आवडत, सान्निध्य या षंढांचे. पतिव्रतेसी शेजार, कसबिनीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलाचे. संथ शटाते राखिती, परीन त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती, कृतकर्म भोगण्या आले असे. ऐसे मानसी समजून, त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागून, स्थानभूमी देते हो. मोगरा, निवडुंग आणि शेर, ही जमिनीची लेकर. परिकिमतीचा प्रकार, निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण, करीती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून, शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवरी, रक्षण अवघ्यांचे करीती जरी. किमती माझी ठेविती परी, गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडतर होते साचे. पाय लाभून साधूचे, दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता, तरी योग्य ते प्रति चढता. संतांची ती योग्यता, त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षांच्या तळवटी, बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी, कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे, संतापासी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत. हा दासगणू विरचित, श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भवाब्दीत, अवघ्या भाविकांकारणे. श्रीहरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्यायः समाप्तः.